पाहूयात. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर मागील मॅच मध्ये 3 विकेट ज्यांच्या माध्यमातून घेतल्या होत्या एका ओव्हरमध्ये, असेच मांडवगण फराडा गावचे एक अनुभवी गोलंदाज गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. संदीप गिरे एनबी ट्रॉफीमध्ये देखील चांगली कामगिरी केली होती. आपल्या गावासाठी मांडवगण फराटासाठी देखील चांगली कामगिरी करतात. दुसऱ्या बाजूला ओमकार केणी, का या खेळाडूच्या नावाची चर्चा सध्या अखंड भारतात होते. आज दाखवावं लागेल ओमी तुम्हाला सुद्धा, कारण मैदानात उतरलात, तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, जिंकायची आहे आणि जिंकण्यासाठी प्रयत्न मात्र या ठिकाणी करायचे आहेत. मॅच अगदी रंगात आली आहे. प्रेक्षकांना विनंती असेल, शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच गेली आहे, दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. अंतिम टप्प्यामध्ये मात्र ही मॅच येताना पाहायला मिळते. करकम केसीसी कृषी प्रधान गाव, ऐतिहासिक असणारं हे गाव आज पुन्हा एकदा क्रिकेटच्या रंगात रंगून जाताना पाहायला मिळेल. 3 बॉलमध्ये मात्र या ठिकाणी पाहूया 6 चेंडू आणि 17ची आवश्यकता. दबाव ओमीवर आहे, दबाव संदीप यांच्यावर सुद्धा आहे, परंतु जिंकणार कोण हेच मात्र आपल्याला पाहायचं आहे. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, फटका चांगला आहे, एक धाव तिकडे घेतली जाईल. कुणाल येत आहेत, फेकी करतायत, फेकी चांगली, आणि तिकडे जर पाहिलं तर फक्त एकच धाव मिळेल. 5 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 16ची आवश्यकता आहेत. मॅकमिलन गोविंदने अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस जिंकून दिल्यात. गतवर्षीची आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आठवते, त्या ठिकाणी खेळलेले मॅकमिलन आठवतात. दुसऱ्या बाजूला ओमी केणी आणि गतवर्षीची कलकत्त्याची पारी आठवते. परंतु संदीप गिरे देखील काही कमी नाही आहेत, त्यांच्याकडे देखील जबरदस्त टॅलेंट आहे. बॉलला मात्र वळवण्याची क्षमता आहे. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. फिल्डर येतात, वा काय अडवलाय बॉल, टाळ्या व्हायला हरकत नाहीये, एवढी जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. काय मॅच चालली आहे यार, कधी इकडे तर कधी तिकडे. अजूनही जर पाहिलं तर 4 बॉल आणि 15. संदीप गिरे आपल्या आयुष्यातील बेस्ट देण्याचा प्रयत्न करतील. हा एक खाली एक लाईट चालू आहे पॉइंटला, ती थोडीशी बंद करा, गाडीची असेल कदाचित. हा बाहेर आहे. चला जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी ओमकार केणी बॅटिंग साठी समोर संदीप गिरे. यावेळेला उडवलाय बॉल, ओमकार केणी यांच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. वाह काय मॅच चालली आहे, मजा आली की नाही. एवढी जबरदस्त मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. 3 बॉल 9, एक बॉल चुकला, बॅटी खाली आला आणि त्याच्यानंतर ओमकार केणी यांनी पोच दिली आहे 6 वाली. षटकार मात्र येताना पाहायला मिळतोय. नेत्रदीपक सामना याला म्हणतात. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर आहे. 3 बॉल 9ची आवश्यकता, म्हणजे 3 मधले 2 मारायचे. पाहूया 2 बॉल चांगले टाकायचे संदीप गिरे यांना सुद्धा. समोर ओमी, यावेळेला स्ट्रोक खेळलाय, बॉलची हवाई यात्रा. पाहूया त्या ठिकाणी काय होईल. आणि त्या ठिकाणी मोक्याच्या क्षणी पकडली गेली कॅच. ओमकार केणी जबरदस्त खेळत होते, आली आहे विकेट. नशिबाची साथ मी म्हणेल थोडीशी मिळाली शिरूरवाल्यांना. गोविंद युनायटेडला कदाचित वरती बॉल लागला असता तर 6 सुद्धा गेला असता, परंतु मॅच संपलेली नाहीये. 2 बॉल आणि 9ची आवश्यकता आहे. काहींना वाटत असेल शिरूर जिंकावं, काहींना वाटत असेल ठाणे जिंकावं, आणि आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना काय वाटत असेल माहितीये, होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. अतिशय अटीतटीची ही मॅच पाहायला मिळते. tenniscricket.in वर सुद्धा जुडलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. 40 धावा धावफलकावर आहे. काय मॅच चालली आहे, जबरदस्त क्रिकेट आपण या ठिकाणी पाहतोय. ओमीचं माघारी परतणं, विकी मुंबईकरचं मैदानामध्ये जाणं. मुंबई या ठिकाणी जर पाहिलं तर बरेचशी दूर आहे, परंतु मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. विकीला कामगिरी करावी लागणार आहे. संदीप गिरे काय बॉलिंग केली आहे. 2 बॉलमध्ये 9. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही, तोपर्यंत क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेचा कॉल मात्र दिला जाईल का.
हो, कदाचित पहिल्या पासून प्रयत्न झाले असते तर 2 धावा कंप्लीट होऊन एक चान्स थोडासा बाकी असता. परंतु पाहूयात, क्रिकेट हा चमत्काराने भरलेला खेळ आहे आणि इकडे अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी एक बॉल बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी 8ची आवश्यकता आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी जाऊयात मॅचच्या दिशेने. कुंडीभाऊ खोरके साहेबांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत. जाऊयात मॅचच्या दिशेने. एक बॉल बाकी आणि 8ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. सामना तर अजूनही संपलेला नाहीये. क्रिकेटचा खेळ हा चमत्काराने भरलेला म्हटला जातो. काही चमत्कार या ठिकाणी होणार का? मांडवगण फराड्याचे संदीप गिरे अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळाले. ओ यावेळेला दांडी गुल आणि गोविंद युनायटेड उमरगा, गोविंद शेठ बोकले अँड कंपनी, पप्पू तोडकरचा हा संघ आज या ठिकाणी बाजी मारताना पाहायला मिळतोय. नो डाऊट बाजार आणि मनोर एक मोठी टीम स्पार्टन यवतमाळ पाहायला मिळाली, परंतु या मॅच मध्ये